बाजारात ग्रोचा IPO आला आहे. तर हा ग्रोचा IPO कसा आहे तर आज आपण हे जाणून घेणार आहोत. ग्रो हा एक ऑनलाईन इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म आहे. थोडक्यात झिरो डिस्काउंट ब्रोकर आहे, ज्यावरून इन्व्हेस्टर म्युच्युअल फंड, स्टॉक, ETF, फिक्स डिपॉझिटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात. 2016 मध्ये ग्रो ॲप लॉन्च करण्यात आलं. या ॲपवरून पेपरलेस डीमॅट अकाउंट सहज ओपन करता येतं. आता ग्रोचा IPO ओपन झाला आहे, त्याची माहिती आपण घेऊया. ग्रोचं नाव बिलियन ब्रेन गॅरेज व्हेंचर्स असं आहे. हा IPO 4 नोव्हेंबरला ओपन झाला आहे. 7 नोव्हेंबरपर्यंत IPOसाठी अप्लाय करता येणार आहे. यातून कंपनी 6,632 कोटी रुपयांचा फंड रेज करणार आहे. कंपनीने 95 ते 100 रुपये असा प्राइस बँड निश्चित केला आहे. किमान 150 शेअर्ससाठी इन्व्हेस्टरना अप्लाय करावं लागेल. त्यासाठी 15,000 रुपयांची गुंतवणूक आवश्यक आहे. आता IPOचे स्ट्रेंथ आणि रिस्क फॅक्टर जाणून घेऊया. एकट्या ग्रोचा मार्केट शेअर 26% आहे आणि 1,26,00,000 कस्टमर्स ग्रोकडे आहेत. 2025 मध्ये 4,056 कोटींचा रेव्हेन्यू कंपनीने मिळवला आहे. हे मोबाईल प्लॅटफॉर्म ॲप असल्यामुळे वापरायला अगदी सोपं आहे. त्यामुळे लोक ग्रोवरून ट्रेडिंग करू शकतात. 10 पैकी 7 लोक सध्या म्युच्युअल फंडाची गुंतवणूक ग्रो ॲपवरून करतात. ग्रोचे भारतात कुठेही फिजिकल ऑफिस नाही आहे, त्यामुळे प्रॉपर्टी इन्फ्रास्ट्रक्चरचा खर्च जवळजवळ 0 आहे आणि इन हाऊस टेक्नॉलॉजी वापरत असल्यामुळे टेक्नॉलॉजीवरचा खर्चसुद्धा फार मर्यादित आहे. आता रिस्क काय आहेत तर सेबीने डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग संदर्भातले नियम खूप कडक केलेत. ब्रोकरेज फी स्ट्रक्चरमध्ये बदल केलेत आणि वेळोवेळी बदल करतात. त्यामुळे अव्वाच्या सव्वा ब्रोकरेज कोणालाही आकारता येत नाही. त्यामुळे कंपनीच्या रेव्हेन्यूवर सुद्धा याचा परिणाम झाला आहे. त्यानंतर सध्या मार्केट वोलाटाईल आहे, त्यामुळे बरेच कस्टमर सध्या मार्केटपासून लांब राहण्याचा प्रयत्न करतात, ट्रेडिंग करायला टाळतात. याचाही कंपनीच्या कमाईवर परिणाम होतो. आणि हे ॲप असल्यामुळे टेक्नॉलॉजी आणि सिस्टीम सतत अपडेट करावी लागते. अपग्रेडसाठी नवीन खर्च असतो, त्यामुळे कंपनीचा मेंटेनन्सवरचा खर्च हा दिवसेंदिवस वाढतो. तर आता कॉम्पिटिशन कोणाशी आहे तर ग्रोची कॉम्पिटिशन आहे एंजल वनशी, मोतीलाल ओसवाल, 361 आणि चौथा नंबर लागतो नुआमाचा. तर हे 4 कॉम्पिटिटर्स मेजर आहेत. ग्रो बाजारात लिस्ट झाल्यानंतर 61,000 रुपये त्याचं मार्केट कॅपिटल असेल. कंपनीने मार्च 2023 मध्ये 1,142 कोटी रुपयांचा रेव्हेन्यू कमवला होता आणि त्यावर 458 कोटी रुपये हा नफा झाला होता. त्यावेळी कंपनीवर कोणतेही कर्ज नव्हतं. मात्र मार्च 2024 मध्ये कंपनीच्या रेव्हेन्यूमध्ये तर वाढ झाली आहे. कंपनीने 2,609 कोटींचा रेव्हेन्यू मिळवला, पण त्या वर्षात 805 कोटी रुपयांचा कंपनीला लॉस झाला होता आणि कंपनीवरचं कर्ज हे 24 कोटी रुपये झालं होतं. आता मार्च 2025 मध्ये म्हणजे जे करंट इयर चालू आहे ते बघूया. तर मार्च 2025 मध्ये कंपनीने 3,902 कोटींचा रेव्हेन्यू मिळवला आहे. त्यावर कंपनीला 1,824 कोटी रुपयांचं नफा झालेला आहे. मात्र याच काळामध्ये कंपनीचं कर्ज हे 544 कोटींवर गेलेलं आहे. आता या सर्व फॅक्टर्सचा विचार करून ग्रोच्या IPOला अप्लाय करायचं का नाही हा तुम्ही विचार करा. ग्रे मार्केटमध्ये सध्या ग्रोच्या IPOवरती GMP चालू आहे 13%. म्हणजे जर तुम्ही 100 रुपयाला अप्लाय केला असेल तर तो शेअर 113 रुपये किंवा 114 रुपयांवरती लिस्ट होईल.